पशुपालक मित्रांनो, आज आपण ट्रायब्युएट या इंजेक्शनविषयी माहिती बघणार आहोत. आपण एक 30 दिवसाची सिरीज करत आहोत आणि या 30 दिवसाच्या सिरीजमध्ये आपण पशुपालनामध्ये जे काही विविध आजार असतात त्याबद्दल, जे काही औषधं वापरली जातात त्याबद्दल माहिती बघत असतो. आणि आज दिवस 15वा आहे. आज आपण ट्रायब्युएट या इंजेक्शनविषयी माहिती बघणार आहोत. ट्रायब्युएट हे इंटास कंपनीचे एक इंजेक्शन आहेत, ज्याच्यामध्ये विटॅमिन B1, B6 आणि B12 यांचं कॉम्बिनेशन दिलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण कंटेंट बघितलं तर थायमिन हायड्रोक्लोराईड 50 mg दिलेलं आहेत, पायरोडॉक्झिन हायड्रोक्लोराईड 50 mg दिले आहेत आणि सायनोकोबॅलमिन 500 mcg ईच कंटेनरमध्ये हे सगळे कॉम्बिनेशन दिले आहेत. याचा वापर ज्यावेळेस जनावरांना ट्रेस आला असेल त्यावेळेस केला जातो. जनावर चारा कमी खात असेल, पाणी कमी पित असेल किंवा किटोसिसच्या केसेसमध्ये, पॅरालिसिसच्या केसेसमध्ये किंवा अँटीबायोटिकचे ज्यावेळेस आपण डोस देतो तर सपोर्टिव्ह थेरपीमध्ये पण याचा वापर केला जातो. बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल त्याच्यामध्ये सुद्धा सपोर्टिव्ह थेरपीसाठी याचा वापर केला जातो. ॲनिमिक कंडिशनमध्ये सुद्धा याचा आवर्जून वापर करण्यात येतो. मोठ्या जनावरांमध्ये याचा डोस 10 ते 25 ml पर्यंत IM-IV रूपने दिला जातो आणि छोट्या जनावरांमध्ये 3 ते 5 ml असा डोस देण्यात जातो. वेटरनरियन त्यांच्या हिशोबाने डोस कमी जास्त करू शकतात. याचा मिल्क विड्रॉल पिरियड 0 आहेत. ही माहिती कशी वाटली आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या द दूधवाला पेजला फॉलो करा.